नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व वाली केंद्र सरकार के 12 साल पूरे होने के अवसर पर भारतीय जनता पार्टी ने देश भर में बड़े स्तर पर जनसंपर्क और जन जागरण अभियान शुरू किया। इस अभियान के जरिए केंद्र सरकार की योजनाओं, उपलब्धियों और पिछले एक दशक में किए गए विकास कार्यों की जानकारी सीधे आम जनता तक पहुंचाई जाएगी। बीजेपी संगठन की ओर से इस समारोह को व्यापक रूप देने की तैयारी की गई है, जिसमें केंद्रीय मंत्री, सांसद, विधायक और बीजेपी शासित राज्यों के मुख्यमंत्री सक्रिय भूमिका निभाएंगे। इसी क्रम में महाराष्ट्र में बीजेपी की ओर से एक विशेष समारोह आयोजित किया गया, जहां महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मोदी सरकार के 12 वर्षों की उपलब्धियों पर आधारित एक विशेष पुस्तक का मराठी और हिंदी वर्जन में विमोचन किया। इस मौके पर बीजेपी के कई वरिष्ठ नेता, मंत्री और पार्टी पदाधिकारी मौजूद रहे। समारोह के दौरान सीएम फडणवीस ने कहा कि पिछले 12 वर्षों में भारत ने वैश्विक स्तर पर अपनी मजबूत पहचान बनाई है और पीएम नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश ने विकास, सुरक्षा, अर्थव्यवस्था और तकनीक के क्षेत्र में ऐतिहासिक प्रगति की है। सीएम फडणवीस ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं का सीधा लाभ गरीब, किसान, महिला, युवा और मध्यम वर्ग तक पहुंचा है। उन्होंने दावा किया कि मोदी सरकार ने पारदर्शी और जवाबदेह शासन की नई संस्कृति स्थापित की है। समारोह में मौजूद बीजेपी नेताओं ने भी मोदी सरकार के कार्यकाल को नए भारत के निर्माण का दौर बताया। माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 26 मे 1914 2014 26 मे 2014 जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्ष आहेत। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षांमध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुक मध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहेत, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहेत। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहेत। आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित, गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षांमध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे, हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा
मोठा एक प्रकारे परिणाम दुसरा कुठलाच असू शकत नाही. 25 कोटी लोक जे गरिबी आणि एक्स्ट्रीम पॉवर्टीमध्ये होते, तीव्र गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. हे 10 वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही. ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवलं. विविध क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पायवा रचला, आता याच्या पुढे सातत्याने त्याच्यावरच्या इमारतीवर मजलेच चढणार आहेत. आपण पुढेच जाणार आहोत, कारण इतका भक्कम पाया मोदीजींनी रचलेला आहे की आता पाठीमागे जाण्याचं काहीच कारण नाही. आज आपण बघा, अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती ही थक्क करणारी प्रगती आहे. आपल्या भारताचा GDP जो 2013-14 साली 103 लाख कोटी होता, आज तो GDP 357 लाख कोटीपर्यंत पोहोचलाय. म्हणजे 10 वर्षामध्ये 3 पटीने आपला GDP या ठिकाणी वाढलेला आहे. महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 मध्ये जो महाराष्ट्राचा GDP 13 लाख कोटीचा होता, तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्वाचा शिफ्ट देशाच्या अर्थकारणात आणला. UPAच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांकरता योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊ, त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही. आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही. लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू, अशा प्रकारच्या मानसिकतेतून, ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था, अनुदान प्रणित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनाकरता आवश्यक काय आहे तेही देऊ शकलो नाही. परिणामतः इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या गरिबीमध्ये एक मोठी जंप आपण 10 वर्षाच्या UPAच्या कार्यकाळात पाहिली. मोदीजींनी सांगितलं की आपल्याला अर्थव्यवस्था अशी करावी लागेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होईल, त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि आलेल्या पैशाचा उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून गरिबालाही आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे देशातलं सरकार करेल. अशा प्रकारचे एक आर्थिक नवीन विचार, जो अंत्योदयाचा विचार आहे, जो दीनदयाळजींचा विचार आहे, हा विचार या ठिकाणी मांडण्याचं काम, आणि केवळ मांडण्याचं नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ही जी काही वाढ आहे, आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो, लवकरच 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही, त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत स्ट्रॅटेजी, त्याच्या पाठीमागे विकासाचा अजेंडा हा मोदीजींनी उभा केला. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोदीजींनी
भारतमाला असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतील, यातनं सागरमाला आणि भारतमालाच्या माध्यमातून देशामध्ये रोडचं एक मोठं नेटवर्क उभं केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली. रोड्स आणि ब्रिजेस आणि टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला. आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही. आणि म्हणून रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. आणि आज आपण पाहतोय आता 16%वरनं आपण 11%पर्यंत आलो. हळूहळू 8%वर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेनमध्ये एक महत्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल. किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8%वर आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्वाचा प्लेयर हा भारत असेल. आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये, काश्मीर सारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोचले, रेल्वेही पोचली. किंबहुना मी ज्यावेळेस लद्दाखला गेलो होतो आणि तिथल्या नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं 2 सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे. तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला UPAच्या आम्ही सांगत होतो की चायनानी बॉर्डर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे. चायनाच्या सोबत वॉर झाला तर त्यांची मुवमेंट जी आहे, लॉजिस्टिक मुवमेंट ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात. आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये. त्यामुळे UPAचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल. आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाहीत, ते तर बॉर्डरपर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत. आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत असा निर्णय त्या सरकारने केला होता. ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय, चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो. अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे. आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स दूर केले. आज वाढवण सारखं बंदर जे आपण तयार करतोय, देशातलं सगळ्यात मोठं बंदर JNPT देशाचा 60-65% कंटेनर ट्रॅफिक जे हँडल करतं, हे JNPTचं देशातलं सगळ्यात मोठं बंदर जगातल्या पहिल्या 30 बंदरांमध्ये देखील येत नाही. आजही आपण बघा जगामध्ये आर्थिक सुपर पॉवर तेच आहेत ज्यांच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे. सामुद्रिक व्यापार हा ज्यांच्याकडे आहे तेच जगावर आजही इकॉनॉमिकली राज्य करतायत. आणि मोदीजींनी ओळखलं आणि 1992 साली ज्या वाढवण पोर्टची फाईल बंद करण्यात आली होती, हा पोर्ट बनू शकत नाही. आपलं सरकार आल्यानंतर आपण ती फाईल उघडली, त्या संदर्भातले बॉटलनेक्स दूर केले आणि माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा पोर्ट, JNPT पेक्षा 3 पट मोठा पोर्ट आणि ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी जगातल्या पहिल्या 10 पोर्ट मधला पोर्ट अशा पद्धतीनं वाढवणचं बंदर हे आपण तयार करतोय. एकटं वाढवणचं बंदर मॅरीटाईम पॉवर म्हणून 30 वर्ष आपल्याला पुढे नेणार आहे. अशा पद्धतीचं काम
आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात होत आहे. आपण बघतोय रेल्वे बदललेली आहे. मी परवा वंदे भारत ट्रेनने शिर्डीला गेलो. जगातल्या अनेक ट्रेन्समध्ये मी देखील बसलेलो आहे. पण वंदे भारत ट्रेनमध्ये बसल्यानंतर आणि जपानच्या ट्रेनमध्ये, चीनच्या ट्रेनमध्ये किंवा स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही. इतकी चांगली ट्रेन आणि तीही भारतामध्ये तयार करून दाखवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे रेल्वेचं क्षेत्र असो, आता रेल्वेमध्ये जे फ्रेट कॉरिडॉर्स आहेत त्याची गती वाढवण्याचं काम हे वेगानं चाललेलं आहे. जी गती 10, 12, 15 किलोमीटर ॲव्हरेज याची ती आता 25 पर्यंत पोहोचली आहे, 35 पर्यंत पोहोचते आहे, ती 50 पर्यंत पोहोचली तर आपल्या ट्रान्सपोर्टेशनच्या कॉस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडेल. अशा पद्धतीचं काम इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये आज झालेलं आपण बघतोय. यासोबत या देशामध्ये संधी तयार व्हावी याकरता झालेले जे काही रिफॉर्म्स आहेत, या रिफॉर्म्समध्ये मी तर असं म्हणेन, खरं तर मी सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्व आज आपण जी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि प्रसारमाध्यमांनी सुद्धा आजचा देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पासून आजपर्यंतची 12 वर्ष एक तप, या एक तपामध्ये 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे, मग निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या धोरणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे जे महत्त्वाचे आहे ते करण्याचं काम केलं. UPAचं प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी ज्या देशहिताच्या आहेत त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि या 12 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले, मग ते निर्णय आपण सर्वांनी पाहिले असतील, अनुभवले असतील. देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काम हे देशातील असणाऱ्या विविध धोरणांमुळे झालं, हे आपण सर्वांनी पाहिलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षामध्ये 12 विषय घेऊन, खरं तर एका कॉफी टेबल बुकमध्ये हे सर्व विषय हे आपल्याला मांडता येतील का, तर ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरीसुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो का, आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने केला आणि त्या कॉफी टेबल बुकचं आज प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी
यांच्या हस्ते आज झालं. खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही ओळखता. जसे नरेंद्र मोदीजी 24/7, त्याचप्रमाणे देवेंद्रजीही 24/7 हे देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतात, केंद्रातलं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकतं यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज त्याचं प्रकाशन झालं आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हे कॉम्पिटेबल बुक आपण पाहिल्यानंतर हा प्रयत्न जो आम्ही केला आहे तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून जी माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. आपण द्याल याची खात्री आहे. धन्यवाद. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज ज्या वेळेला हे कॉम्पिटेबल बुक जेव्हा तयार केलं आहे, अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं असं कॉम्पिटेबल बुक बनवू शकतील. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेलं आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची UPAची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तकसुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय की ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले आहेत की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोचवता येऊ शकतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राष्ट्र उभारणीच्या दृष्टिकोनातून जे जे प्रत्येकाने केलं त्याच्याबद्दल त्याची स्तुती करणं हे गरजेचंच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. धोरण तयार करणं आणि धोरणाची इम्प्लिमेंटेशन करणं. इंदिरा गांधींनी सुद्धा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, परंतु ती बँक सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. आपण पाहिलं असेल, बँकांचं निर्माण झालं, परंतु सामान्य जनता जनधन अकाउंटच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांपर्यंत गेली. फक्त तेवढ्यावरतीच राहिलं नाही, परंतु त्यामध्ये सुद्धा बदल घडवत जाम सिस्टीम ज्याला म्हणतात, जनधनचं अकाउंट खोललं, आधारला त्याला लिंक केलं आणि मोबाईलच्या माध्यमातून त्याला कनेक्ट केलं आणि या जाम सिस्टीमच्या माध्यमातून ज्याचा उल्लेख वारंवार होतो, DBT सिस्टीम ही सुरू झाली. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी सामान्य जनापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या असणारी प्रत्येक योजना ही पोचली पाहिजे. हा उदात्त हेतू, पारदर्शकता हा अत्यंत महत्त्वाचा विषय हा देशाच्या पंतप्रधानांनी हा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला है. ये देखिए, प्रधानमंत्री जी ने उनके पूरे जीवन में जो भी काम किया है वो देश हित के लिए ही किया है. देश हित के लिए हर काम करने वाला प्रधानमंत्री देश को पहली बार मिला है. ये तो हम नहीं कहते, पूरी दुनिया कहने लगी है. ऐसे हमने बताना ठीक नहीं कि कौन से 3 काम इस देश के लिए या मुझे पसंद है. हर वो काम जो देश के प्रधानमंत्री जी ने शुरू किया, वो हर वो काम देश के हित के लिए था. तो हम हर उस काम के लिए उनको बहुत बहुत बधाई देते. ये तो आप सबको मालूम है, जो राहुल गांधी जी है, विरोधी पक्ष नेता है, वो जो भी बयान करते हैं
वो बयान कितने खोखले होते हैं ये आप सभी को मालूम है। आपको तो सभी को मालूम है, वो तो आलू से सोना भी बनाने वाले हैं, बन सकता है क्या? तो ऐसी सब उनकी जो बातें होती है टीआरपी के लिए ठीक होती है, ऐसा मुझे लगता है।